पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांना सशर्त जामीन मंजूर। 6 महिन्यापासून ईडीच्या जेलमध्ये असणाऱ्या बांदलांना जामीन मंजूर। बांदल यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारासह अनेक गुन्हे दाखल। ठाकरेंच्या शिवसेनेचे अखिल चित्रे मालाडच्या एअरटेल कार्यालयात मराठीचा मुद्दा घेऊन अखिल चित्रे आक्रमक। अभप संभाजी महाराज नगद नारायणगडाचे 10वे महंत हरिभक्तपरायण शिवाजी महाराज यांनी केली घोषणा। श्री क्षेत्र नगद नारायणगडाच्या उत्तराधिकाऱ्यांची नियुक्ती। लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवर तरुणाला नग्न करत मारहाण। 4 ते 5 जणांकडून अमानुष मारहाण। घटनास्थळावर मोठी गर्दी, मात्र सोडवायला कोणीही पुढे आलं नाही। तरुणावर उपचार सुरू। लातूरमध्ये तरुणाला मारहाण करणाऱ्या आरोपींना पोलिसांकडून अटक। पोलिसांनी आरोपींची धिंड काढली। जळगावात एका वाहनानं 3 मजुरांना चिरडलं। नशिराबाद गावच्या पुलाजवळील घटना। मजूर झोपले असताना वाहनानं चिरडलं। पोलिसांकडून शोध सुरू। विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या दारुड्याला दिला चोप। जालन्याच्या परतूरमधील वसतिगृहातील घटना। विद्यार्थिनींनी दारुड्याला केलं पोलिसांच्या स्वाधीन। नवी मुंबईच्या खारघरमध्ये धमकी देतानाचा व्हिडिओ व्हायरल। हातात धारदार शस्त्र घेत धमकावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल। डोंबिवलीतील संघाच्या शाखेवरील दगडफेक प्रकरण। आरोपी रिजवान सय्यदला 2 दिवसांची पोलीस कोठडी। 4 अल्पवयीन आरोपींची बालसुधारगृहात रवानगी। अहिल्यानगरमधील माढी यात्रेदरम्यान अतिरिक्त बंदोबस्ताची मागणी। यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घातल्यानं वाद झाला होता। यात्रेदरम्यान अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्याची सरपंचांची मागणी। अंबरनाथमध्ये धुळवडीच्या निमित्तानं युवासेनेकडून युवा रंग महोत्सवाचं आयोजन। महोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन। महोत्सवात सर्वांना विनामूल्य प्रवेश असणार। कुर्ला नागरिक सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी। रयत पॅनलकडून मतदारांना मतदानाचं आवाहन। होळी धुलीवंदन निमित्त धुळे शहरातील बाजारपेठ सजली। रंगीबिरंगी पिचकारी, रंग, फुगे, रंगाचे स्प्रे यासह इतर वस्तू बाजारात दाखल। नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच मंदिरांमध्ये प्रवेश करण्यासाठी ड्रेस कोड लागू होणार। महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेच्या अधिवेशनात ड्रेस कोडचा ठराव मंजूर। नंदुरबार जिल्ह्यातील एसटी बसेसला लावण्यात आलेले जीपीएस यंत्र बंद अवस्थेत। जीपीएस सुरू करण्याची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील 577 संगणक चालक 9 महिन्यापासून मानधनापासून वंचित। शासनानं मानधन दिलं नाही तर काम बंद करण्याचा संगणक चालकांचा इशारा। नंदुरबार बाजार समितीमध्ये 2 लाख क्विंटल मिरचीची आवक। गेल्या वर्षीच्या तुलनेत आवक घटली, मात्र मिरचीला समाधानकारक दर नाहीच। मिरचीच्या विक्रीतून 60 कोटींची उलाढाल। धुळ्यातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी 46 कोटीची अर्थसंकल्पात तरतूद। 4 मजली इमारत होणार। आमदार अनुप अग्रवाल यांनी केली होती मागणी। अहिल्यानगरच्या कोतुळ गावात दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर। दत्त मंदिर परिसरात बिबटे असल्याची चर्चा ऐकून ग्रामस्थांची बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी, तर बिबट्यानं ग्रामस्थांवर हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर। नागपुरातील प्राचीन पोदारेश्वर राम मंदिराला 103 वर्ष पूर्ण। त्यानिमित्तानं भव्य दीपोत्सवाचं आयोजन। तब्बल 1.5 लाख दिवे लावून दीपोत्सव साजरा। आयुर्वेदिक उपचार केंद्रावर महिलांचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग केल्याची घटना। पुण्याच्या धनकवडी भागातील आयुर्वेदिक केंद्रावरील प्रकार। ब्लॅकमेलिंग करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांकडून अटक। होळी धुलीवंदनासाठी मुंबई पोलिसांची नियमावली। अश्लील शब्दातील गाणी गाण्यावर प्रतिबंध। अनोळखी लोकांवर रंग, पाणी फेकणाऱ्यांवर कारवाई होणार। मुंबईत घराबाहेर ध्वज लावण्यासाठी महापालिकेची लेखी परवानगी बंधनकारक। महापालिकेची उच्च न्यायालयात भूमिका। होळीनिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी विभाजित करण्यासाठी 16 मार्चपर्यंत फलाट तिकीट विक्री बंद। मुंबई विभागासह भुसावळ, नागपूर, पुणे विभागातील रेल्वे स्थानकावर विक्री बंद असणार। जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर पुणे पालिका सतर्क। पुण्यात 4 ठिकाणी पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीनची यंत्रणा बसवण्यात आली। यासाठी 87 लाख रुपयांचा खर्च। शिरूरसह श्रीगोंदा तालुक्यातील शेतीसह पिण्याचे पाणी आणि एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारा घोड धरणात 34% पाणीसाठा शिल्लक। वाढत्या उन्हामुळे पाण्याची पातळी अधिक कमी होत गेल्यास पाण्याचं संकट उभं राहण्याची शक्यता। नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम। सिडको मुख्यालयासमोर 2 दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते प्रसाद खळे यांच्या नेतृत्वात सुरू असलेलं आंदोलन स्थगित। मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा। सोनं खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीकडून सोन्याची खोटी अंगठी ठेवून खरी अंगठी लंपास। उल्हासनगरमधील एका ज्वेलर्समधील चोरीचा प्रकार। चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये मागील 2 दिवसात तापमानात मोठी वाढ। बदलापूरचं तापमान 42 अंशावर तर मुरबाडमध्ये 43.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद।
हत्येच्या गुन्ह्यात 7 वर्ष शिक्षा भोगून आलेल्या आरोपीला पुन्हा उल्हासनगर पोलिसांकडून बेड्या. शहरात खुलेआम बंदूक आणि जिवंत काडतुसं घेऊन फिरत असल्यानं अटक. प्रवीण उर्फ गोलू अशोक वर्मा असं आरोपीचं नाव. पुण्याच्या नीरा नदी पुलाखाली मृतदेह आढळल्याचं प्रकरण. प्रियकराच्या मदतीनं पत्नीनेच पतीची हत्या केल्याचं उघड. हत्या करून मृतदेह पोत्यात भरून पुलाखाली फेकला. पत्नी योगिता भिसे, तिचा प्रियकर शिवाजी सुतारला अटक. पिंपरी चिंचवड डी.वाय. पाटील कॉलेजला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. रावते परिसरातील डी.वाय. पाटील कॉलेजला बॉम्बने उडवून देण्याचा मेल. विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण. पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटला महापालिकेचा दणका. एरंडवणे, कोंढवा, सिंहगडच्या 3 इमारतींवर कारवाई. 3ही इमारतींची मिळून 274 कोटींची थकबाकी. सतीश भोसले उर्फ खोक्याचा पाय आणखी खोला. तर खोक्याच्या घरी गांजा सापडल्याप्रकरणी गुन्हा दाखल. 7,200 किमतीचा 600 ग्रॅम गांजा वनविभागानं जप्त केला होता. सतीश भोसले उर्फ खोक्याची प्रॉपर्टी जप्त करा. सामाजिक कार्यकर्ते राम खाडेंचं नवनीत कावत यांना पत्र. मंत्री नितेश राणेंना जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तांचं पत्र. मटण दुकानांसाठी सर्टिफिकेटचं मल्हार नाव हटवावं. जेजुरी देवस्थान विश्वस्त राजेंद्र खेडेकरांची पत्राद्वारे मागणी. बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही सोडलं म्हणून एकनाथ शिंदेंनी पलटी केला तुमचा टांगा. प्रवीण दरेकरांची अरविंद सावंतांवर कविता. चंद्रपुरातील कोळसा आणि इतर कंपन्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर मुनगंटीवारांकडून प्रश्न उपस्थित. अशा कंपन्यांवर कारवाई व्हावी. सुधीर मुनगंटीवारांची मागणी. ठाण्यातील घनकचरा प्रश्नावरून अजित पवार गटाचे आनंद परांजपे आक्रमक. 3 दिवसात तोडगा न काढल्यास पालिका मुख्यालयासमोर कचरा टाकणार. आनंद परांजपेंचा ठाणे महापालिका आयुक्तांना इशारा. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं आंदोलन. हिंदू धर्म आणि महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगेंकडून जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिल्याची उटगेंची प्रतिक्रिया. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नाशिकमध्ये मोठा धक्का. नाशिक बाजार समितीतील सत्तांतर. देविदास पिंगळेंवर अविश्वास ठराव मंजूर. बुलढाण्यात हक्काच्या पाण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं 6 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू. उपोषणकर्ते दत्तात्रय जेवघाले यांची प्रकृती खालावली. वरवंड गावात भीषण पाणी टंचाईची स्थिती. शासनाकडे दखल घेण्याची मागणी. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातल्या हेटवणे धरण सिंचन पाणी हक्कासाठी हंडाभरो आंदोलन. मागणी पूर्ण न झाल्यास जलसमाधी घेण्याचा ग्रामस्थांचा इशारा. वाहत्या पाण्यात आंदोलकांच्या उड्या. इंडियाच्या देवरीमधील परसोडी भागात लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या टाकीचं काम अद्याप अपूर्णच. टाकीचं काम पूर्ण करून गावाला पाणी पुरवठा करण्याची ग्रामस्थांची मागणी. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये 10वीचा गणिताचा पेपर कस्टडीत रात्री उशिरा पोहोचला. आरपीआयकडून शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप. गणिताचा पेपर कोणतीही सुरक्षा न घेता रिक्षानं आणल्यानं आरपीआय पदाधिकारी संतप्त. नांदेडमधील शाळेत विद्यार्थ्याचा बाथरूम साफसफाई करतानाचा व्हिडिओ व्हायरल. शाळेतील शिक्षकांवर ग्रामस्थांकडून टीका. संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी. पुण्याच्या सारोळेमधील नीरा नदीच्या पुलाखाली पोत्यात आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं काटा काढल्याचं समोर. राजगड पोलिसांनी अवघ्या 12 तासात प्रकरणाचा छडा लावला. यवतमाळच्या गिधी गावामध्ये जलजीवन मिशनचं काम ठप्प. सरपंचांचं साडी नेसून पुष्पा स्टाईल आंदोलन. जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा.